प्रेज लॉर्ड, प्रभू स्तुती असो. मी पास्टर रवींद्र बापू पुजारी, कोल्हापूर आणि अनेक शहरामध्ये परमेश्वर आमचा वापर करत आहे. बेथलेहेम हेल्पर फाउंडेशन हे संस्थेचं नाव आहे आणि परमेश्वर अद्भुत काम करत आहे. अनेक लोक आशीर्वादित होत आहेत आणि आजचासुद्धा संदेश तुम्ही रोपे चॅनलच्याद्वारे ऐकून नक्कीच आशीर्वादित आणि ब्लेस होणार आहात. आणि जगाची स्थिती आणि जगाची परिस्थिती तुम्ही पाहत आहात प्रियानो. तर ह्या परिस्थितीवर आधारित परमेश्वरानं मला काही संदेश वचन दिलेलं आहे आणि तो तुम्हाला थोडक्यात मी तुमच्यापर्यंत पोच करणार आहे. आणि प्रार्थनापूर्वक ऐका प्रियानो, जेणेकरून देवाचं गौरव प्रियानो तुमच्यातर्फे आणि आपल्यातर्फे झालं पाहिजे प्रियानो. म्हणून आजचं संदेश वचन आहे प्रियानो, पहिले पेत्र एजाद्याय 5 आणि 8 मध्ये आपण पाहणार आहोत की पेत्र काय म्हणतो प्रियानो. पाहूया. सावध असा, जागे राहा, आणि तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबलमध्ये पेत्राने ज्या प्रकारे सांगितलेले की तुमचा सैतान शत्रू हा कोण आहे प्रियानो. तर सैतान शत्रू प्रियानो, आपण बरेच वेळेला आपण पाहतो की मनुष्याला कधी कधी आपण शत्रू म्हणतो, धर्म जातीला आपण कधी कधी आपला सैतान म्हणतो, शत्रू म्हणतो. परंतु प्रियानो, खरं तर पवित्र ग्रंथ बायबल सांगते आपला खरा शत्रू म्हटलं तर शेवटला मृत्यू आहे प्रियानो. जो मृत्यू प्रियानो लक्षात घ्या. आत्ताच्या काळामध्ये जो शत्रू ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की तो वेगवेगळ्या प्रकारे रूप घेत आहे प्रियानो. ज्या प्रकारे परमेश्वराने आदाम आणि हव्वाला सुद्धा बनवलं, तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आदाम हव्वेचा सुद्धा घात व नाश करण्यासाठी तो एक सर्पाला त्यानं वापर करून घेतला. कारण आत्मा आहे, दुष्ट आत्मा आहे. सैतान हा काय आहे? दुष्ट आत्मा आहे. आत्म्याला एक शरीर लागतं आणि शरीरामध्ये तो वस्ती करतो. म्हणून त्यानं सर्पाचं शरीर त्यानं वापरलं. आणि उत्पत्तीचा अध्याय 3 मध्ये आम्ही पाहतो की पहिले आदाम आणि हव्वा जे परमेश्वराची उत्पत्ती आहे प्रियानो, त्यांना त्यानं काय केलेलं आहे? त्यांचा घात व नाश केलेला आहे प्रियानो. आणि त्या ठिकाणी आम्हाला वाचता येते प्रियानो. उत्पत्तीचा अध्याय 3 मध्ये आम्ही ज्यावेळेला पाहतो तर पवित्र ग्रंथामध्ये पाहतो की परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता आणि तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? तर प्रियानो, ह्या शब्दाला धरून सर्पाने स्त्रीला भुरळ गाठलेली आहे. आणि परमेश्वरानं आदाम आणि हव्वाला सांगितलेली आज्ञा होती की बरे वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये. तर प्रियानो, ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की सर्पाने म्हणजे सैतान, लक्षात घ्या, सैतानानं कशा प्रकारे त्या ठिकाणी रूप घेतलेलं आहे. एक सर्पाच्याद्वारे त्यानं त्या स्त्रीचा घात केलेला आहे प्रियानो. आणि तिला जे खाऊ नको म्हटलेलं आहे परमेश्वरानं ते तिला खाणं भाग पडलेलं आहे प्रियानो. आतासुद्धा आम्ही पाहतो की सरकार सांगत आहे आणि लोक सांगत आहेत की तुम्ही घरातून बाहेर पडू नका. कारण ज्या प्रकारे लक्षात घ्या, हव्वेला आणि आदामाला ठकवण्यासाठी ज्या प्रकारे सैतानानं सर्पाचं रूप धारण केलं होतं, तो आता प्रियानो लक्षात घ्या, ह्या जगामध्ये तो करोनाचं रूप घेऊन आलेलं आहे प्रियानो. परंतु दुष्ट आत्मे दिसत नाही. त्या प्रकारे हा करोनासुद्धा दिसत नाही, हा व्हायरस आहे हा दिसत नाही. परंतु आम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे प्रियानो. आता उत्पत्तीच्या अध्यायामध्ये पेत्रानं काही सांगितलं नाही, परंतु नव्या करारामध्ये पेत्र म्हणतो की सावध असा व जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हवेनं सावधगिरी बाळगली नाही तिथं सर्पाच्याद्वारे ती भुलवली गेली. जे खाऊ नको म्हटलं होतं परमेश्वरानं ते तिनं खाल्लेलं आहे प्रियानो. आणि खाल्ल्यानंतर लक्षात घ्या, तिच्याद्वारे ते पाप झालं, देवाची आज्ञा मोडली. आज जर प्रियानो तुम्ही देवाची आणि जर सरकारचे नियम व आज्ञा जर तुम्ही मोडत असाल प्रियानो आणि घरातून बाहेर पडत असाल, तर प्रियानो लक्षात घ्या, सैतान शत्रू गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो आता लक्षात घ्या करोनाचं रूप घेऊन या जगभरात फिरत आहे प्रियानो. आणि जगभरात फिरत असताना प्रियानो लक्षात घ्या की आम्ही जास्तीत जास्त घरामध्ये राहून आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे, देवाच्या प्रार्थना केल्या पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे. जेणेकरून घरामध्ये जितके लोक तुम्ही घरामध्ये असणारे लक्षात घ्या, तुम्ही आता एकदम सुरक्षित आहात प्रियानो. म्हणून मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो की तुम्ही घरामध्ये राहून सुरक्षित राहून प्रियानो देवाचं गौरव करा, अधिक प्रार्थना करा. आम्ही दानिएलविषयी पाहतो की दानिएलने प्रियानो लक्षात घ्या, नित्य 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती असून सुद्धा ज्या वेळेला राजानं प्रमाण सोडलं आणि राजाच्या प्रमाणाचं त्यानं मान्य केलं नाही, तर त्याने काय केलेलं आहे? नित्य 3 वेळा प्रार्थना केल्या. आणि प्रार्थना केल्यामुळं त्याने राजआज्ञा मोडल्यामुळे लक्षात घ्या त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आले प्रियानो. आणि सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यामुळं काय झालेलं आहे, तो नित्य परमेश्वराची प्रार्थना करणारा व्यक्ती असल्यामुळं
परमेश्वराने चमत्कार केलेला आहे प्रियानो. आणि बायबल सांगतं दानिएलचा अध्याय 6 मध्ये की परमेश्वरानं काय केलेलं आहे, मोठा चमत्कार त्या ठिकाणी केला आणि गरजणारा शियाची तोंड बंद केली प्रियानो. परंतु आम्ही आता पाहतो की गरजणारा शिय करोनाचा अवतार घेऊन या जगामध्ये फिरत आहे प्रियानो, वावरत आहे. परंतु ह्या दुष्टापासून आम्हाला जर बचाव करायचा असेल, जर त्या गुहेमध्ये लक्षात घ्या लाखो जगभराची लोक आम्ही पाहत आहे की त्या गुहेमध्ये आता अडकलेले आहेत, त्या गरजणाऱ्या शियाच्या तोंडामध्ये आहेत प्रियानो, लक्षात घ्या. परंतु आम्हाला त्या गरजणाऱ्या शियाच्या तोंडात न जाता प्रियानो लक्षात घ्या, आम्ही आमच्या परिवारामध्ये आमच्या घरामध्ये आनंदानं आणि उत्साहानं प्रियानो लक्षात घ्या पवित्र ग्रंथ बायबल वाचन करून शास्त्र अभ्यास करून जास्तीत जास्त जगाची हालत व्यवस्थित होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत राहणं हे खूप गरजेचं आहे प्रियानो. आजच्या संदेशामधून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गरजणारा सिंह कोण आहे प्रियानो. हा गरजणारा सिंह लक्षात घ्या, ह्यानं आता करुणाचा अवतार घेतलेला आहे प्रियानो. हा करुणाचं रूप घेऊन हा या जगामध्ये फिरत आहे आणि जगभर चाललेली परिस्थिती आणि अवस्था आपण सर्व कानाने डोळ्याने टीव्हीवर आणि बातम्याच्याद्वारे पाहत आहोत प्रियानो. तर पवित्र ग्रंथ बायबलच्या आधारे प्रियानो आपल्याला सुद्धा पेत्रानं सुद्धा सांगितलं की आम्ही सावध राहणं गरजेचं आहे. करुणाला भेण्याची गरज नाही प्रियानो, आम्ही नित्य परमेश्वराला भेणारी लोक पाहिजे. परंतु पेत्र म्हणतो तुम्ही सावध असणं गरजेचं आहे, कारण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. कारण हा सैतान शत्रू वेगवेगळ्या प्रकारे रूप धारण करत आहे. त्यानं हवेला ठकवण्यासाठी त्यानं सर्पाचा वापर करून घेतलेला आहे आणि तो आता लक्षात घ्या मनुष्य घातक जो आहे तो मनुष्याचा घात करण्यासाठी आता त्यानं लक्षात घ्या करुणाचा अवतार धारण केलेला आहे. ज्या प्रकारे परमेश्वर देव आत्मा आहे त्याप्रमाणे सैतान सुद्धा आत्मा आहे. आणि जसं देवाला लक्षात घ्या देवाचं काम करून घेण्यासाठी एक शरीराची गरज लागते, तसंच सैतानाला सुद्धा लक्षात घ्या त्या दुष्ट आत्म्याला सुद्धा काम करण्यासाठी एक शरीराची गरज लागते प्रियानो. म्हणून त्यानं आता ज्या प्रकारे देव मानवाला मनुष्याला निवडून अभिषेक देऊन त्याचा वापर करत आहे, त्याच प्रकारे लक्षात घ्या हा सैतान शत्रू गरजणाऱ्या शियाप्रमाणे जो आहे त्यानं करुणाचं रूप घेतलेलं आहे, तो सुद्धा मनुष्याचाच वापर करत आहे प्रियानो. आणि म्हणून तर मनुष्याला आता भीत आहे, घाबरत आहे, कोणीही कुणाच्या जवळ सुद्धा जाण्यासाठी प्रियानो भीत आहे. कारण सैतान शत्रू लक्षात घ्या गरजणाऱ्या शियाप्रमाणे भक्ष्य शोधित फिरत आहे. मग आपण त्याच्या हातामध्ये घावलं पाहिजे किंवा आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून ज्या प्रकारे दानिएलला सुद्धा गुहेत टाकलं, परंतु दानिएल प्रियानो नित्य प्रार्थना करणारा व्यक्ती होता, तो परमेश्वराला भिवून वागणारा व्यक्ती होता. म्हणून स्वर्गदूतांना पाठवून परमेश्वरानं काय केलेलं आहे, परमेश्वरानं प्रियानो लक्षात घ्या त्या ठिकाणी सिंहाची तोंड बंद केली आणि त्या गुहेतून दानिएलला जिवंत काढले प्रियानो. परंतु लाखो लोक प्रियानो लक्षात घ्या त्या गरजणाऱ्या सिंहाच्या गुहेमध्ये आता आहेत प्रियानो, ऑलरेडी आता अडकलेले आहेत. परंतु आमचं कर्तव्य आहे की घरामध्ये आम्हाला चांगला वेळ आहे, समय आहे प्रियानो. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे इफिसकारास पत्राचा अध्याय 5 आणि 15 ज्यावेळेला आम्ही पाहतो की दिवस फार वाईट आहेत परंतु वेळेचा सदुपयोग करा. दिवस किती जरी वाईट असू देत, परंतु जे समय परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे त्या समयचा त्या वेळेचा आम्ही वापर करून अधिक आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आराधना केल्या पाहिजे घरामध्ये प्रियानो. आणि जेणेकरून प्रियानो ह्या गरजणाऱ्या शियाची तोंड प्रियानो आपला देव परमेश्वरच बंद करणार आहे प्रियानो. म्हणून आम्ही देवाची स्तुती करूया, देवाला धन्यवाद देऊया, देवाला गौरव देऊया प्रियानो. अधिक आम्ही प्रार्थनेमध्ये वाढत जाऊया, जेणेकरून ह्या गरजणाऱ्या शियाची तोंड बंद झाली पाहिजे प्रियानो. तो वेगवेगळ्या प्रकारे रूप धारण करत आहे. ज्या प्रकारे प्रियानो आम्ही पाहतो की नोहाच्या काळामध्ये जल प्रलय आला आणि जल प्रलयाने प्रियानो लक्षात घ्या पूर्ण पृथ्वीवरचे मानव प्राणी मरून गेले. मात्र नोहा हा एक नीतिमान मनुष्य होता. नोहा आणि नोहाचं परिवार नीतिमान होतं, म्हणून परमेश्वरानं त्याला काय केलेलं आहे, तारू बांधायला लावला आणि त्या तारूमध्ये लक्षात घ्या तो जवळजवळ वर्षभर तो लॉकडाऊन होता प्रियानो. आम्हाला माहीत नाही आता ह्या जगाची हालत पाहून प्रियानो आपल्याला माहीत नाही की किती दिवस आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. परंतु जितके दिवस आपल्याला घरी राहायचं आहे प्रियानो तितके दिवस आम्ही जास्तीत जास्त देवाची स्तुतीने आराधना केली पाहिजे, देवाच्या अधीनतामध्ये राहिले पाहिजे, सरकारच्या अधीनतामध्ये राहिलं पाहिजे प्रियानो. जेणेकरून परमेश्वर जो आपला तारणारा देव आहे तो आपल्याला वाचवणार आहे प्रियानो. संत पौल सुद्धा म्हणतो 2 तिमोथेस 4 आणि 17 मध्ये तो म्हणतो परमेश्वराने मला शियाच्या जबड्यातून सोडवलेलं आहे प्रियानो. परमेश्वर आपल्याला शियाच्या जबड्यातून सोडवणारा देव आहे प्रियानो. परंतु आपलं बी कर्तव्य आहे की आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. नोहाला ज्या प्रकारे आज्ञा आल्या होत्या
त्याच प्रकारे प्रियानं लक्षात घ्या, नोहानं सर्व देवाच्या आज्ञा पाळल्या, स्वतःचा तारू तयार केला आणि त्यामध्ये तो राहायला, त्याचा परिवार राहिला, सर्व जातीचे प्राणी राहिले. तर आता शेवटच्या काळामध्ये लक्षात घ्या, सर्व जातीचे प्राणी म्हणजे सर्व जातीचे मनुष्य प्राण्यांना देव वाचवणार आहे प्रियानो. म्हणून आम्ही आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याकडे अधिक लक्ष देऊया. पेत्र जोपर्यंत प्रभूकडे पाहत होता प्रियानो, तोपर्यंत तो पाण्यामध्ये बुडला नाही, तर तो पाण्यावर वरती चढला प्रियानो. त्याचप्रमाणे आमचं सुद्धा कर्तव्य आहे की आम्ही प्रभूकडे पाहत राहिलं पाहिजे. आणि या गरजणाऱ्या शियाची तोंड प्रियानो लक्षात घ्या, आपल्या प्रार्थनेच्या द्वारेच ही बंद होणार आहेत प्रियानो. म्हणून आम्ही देवाचे आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया. ज्या प्रकारे त्यानं हवेला ठकवलेलं आहे, हवेला फसवलेलं आहे. हवेला तो म्हटला की खा फळ, तुला काही सुद्धा होणार नाही. आता सुद्धा मानवाची, मनुष्याचे विचार व कल्पना आहेत की थोडंसं बाहेर जाऊन ये, फिरून ये, माणसातने जरासं हवा बाहेरची घे, तुला काही होणार नाही. परंतु प्रियानो, हे आपले विचार नाहीत, तर हे दुष्टाचे विचार आहेत. त्या सैतानाचे विचार आहेत. तो आपल्याला विचारामध्ये घालत आहे, तो आपल्याला भुलवत आहे, तो आपल्याला बाहेर पाडण्याचा विचार आपल्यामध्ये घालत आहे. ज्या प्रकारे त्याने हवेमध्ये विचार कल्पना गाठले आणि जे खायचं नाही ते खायला लावलं प्रियानो, त्याच प्रकारे आता सुद्धा सैतान शत्रू अनेक लोकांच्या मनामध्ये कार्य करत आहे आणि घरातून बाहेर पडायला लावत आहे प्रियानो. स्वतःची हानी करून घेऊ नका, त्या गरजणाऱ्या शियाच्या जबड्यामध्ये सापडू नका प्रियानो. तो दिसत नाही, तो दुष्ट आत्मा आहे. तुम्हाला माहीत नाही प्रियानो तो कसा आहे, कुठं आहे, काय आहे, कुणामधून तो काम करणार आहे, आपल्याला कल्पना नाही प्रियानो. लक्षात घ्या, मित्र असतील, दोस्त असतील, पै पाहुणा असतील प्रियानो लक्षात घ्या, नातेवाईक असतील, तुम्ही ते आपले म्हणून जाचीला प्रियानो लक्षात घ्या. परंतु माहीत नाही तो कशा प्रकारे अटॅक करेल, कशा प्रकारे तो जबडा पसरून उभा आहे प्रियानो. म्हणून आम्ही सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियानो. तो बायबल सांगतो तो घात कार्य आहे प्रियानो, तो घात करणार आहे, तो नाश करणार आहे. आणि तो मानवाचा, मनुष्याचा नाश करण्यासाठी प्रियानो लक्षात घ्या, ह्या भूतला पृथ्वीमध्ये ह्या 2020 प्रियानो लक्षात घ्या, त्याने एक अवतार घेतलेला आहे. आणि तो अवतार लक्षात घ्या करोनाचा आहे प्रियानो लक्षात घ्या. ज्या प्रकारे मानवाच्या पापासाठी ख्रिस्त प्रभूने एक अवतार घेतला, मनुष्य रूपामध्ये आला आणि तो वधस्तंभी गेला प्रियानो. आणि वधस्तंभी जाऊन त्याने रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त होत आहे. तो मारला गेला, तो गाडला गेला, तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला प्रियानो. आणि खरा सिंह प्रियानो येशू ख्रिस्त आहे, जो मरणावर विजय प्राप्त होऊन आपल्यासाठी नवीन जीवन दिलेलं आहे. म्हणून आम्ही देवाची आज्ञा आणि आपल्या सरकारची आज्ञा पाळून प्रियानो लक्षात घ्या, आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये आम्ही सुखरूप जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून सुरक्षा ही आपल्याला आपल्या परिवारामध्ये आहे, आपल्या घरामध्येच आहे प्रियानो. त्यावेळेला आम्ही आपल्या घरामध्ये आम्ही सुरक्षित आहोत, त्याप्रमाणे लक्षात घ्या तुमचं परिवारसुद्धा सुरक्षित आहे, आपला देशसुद्धा सुरक्षित आहे प्रियानो. कारण देशाची संपत्ती प्रियानो आपला जीव आहे, आपला आत्मा आहे, आपलं शरीर आहे. आपलं शरीर नष्ट झालं तर लक्षात घ्या जीव मानवाचा निघून जाणार, आत्मा निघून जाणार प्रियानो लक्षात घ्या. म्हणून मग काहीसुद्धा उपयोग होणार नाही, मातीला जाऊन मिळणार प्रियानो लक्षात घ्या. परंतु तुम्हाला जीवन जगायचं आहे, आपल्या देशाला वाचवायचं आहे, म्हणजे स्वतःला वाचवायचं आहे प्रियानो. म्हणून ह्या सैतान जो शत्रू आहे हा गरजणाऱ्या शियाप्रमाणे भक्ष शोधित फिरत आहे प्रियानो. ह्याच्याकडं आपण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियानो. या संदेश वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र म्हणतो सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या शियासारखा कोणाला गिळावे शोधित फिरत आहे. प्रियानो हा गरजणाऱ्या शियासारखा आहे. खरा सिंह प्रियानो कोण आहे मी तुम्हाला सांगतो, हा फक्त गरजणाऱ्या शियासारखा आहे. कधी कधी आम्ही घरामध्ये पाहतो की परिवारामध्ये, घरामध्ये उंदरं वगैरे लोक जास्त झाल्यानंतर घरामध्ये मांजर जर नसेल प्रियानो लक्षात घ्या, तर मनुष्य काय करतो, उंदरांना पळवण्यासाठी मांजराचा आवाज काढतो. पण काही वेळेला उंदरांना वाटतं की बाबा खरोखर मांजर आलेला आहे, म्हणून ते काय करतात की पळून जातात. परंतु ज्यावेळेला दुसरे वेळ आणि परत ती उंदर आल्यानंतर लक्षात घ्या मनुष्य परत आवाज काढतो आणि आवाज काढल्यानंतर लक्षात घ्या उंदरांना सुद्धा कळतं की बाबा हे खरोखरचं मांजर नाही, तर हे डुप्लिकेट आहे आणि ते आपल्याला फसवत आहे की आम्ही पळून जावं. त्याच प्रकारे लक्षात घ्या हा गरजणारा सिंहसुद्धा लक्षात घ्या हा डुप्लिकेट आहे, जो आता घातकारी अवतार घेऊन आलेला आहे. प्रभू परमेश्वर खरा सिंह ज्या वेळेला येणार तर प्रियानो हा सर्व नष्ट होणार आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही प्रियानो खरा शियाकडे लक्ष देऊया. प्रकटीकरणाच्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, प्रकटीकरणाचा अध्याय म्हणजे ज्यावेळेला आम्ही वाचतो प्रियानो तर त्या ठिकाणी पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं प्रकटीकरण याचा अध्याय 5:5 मध्ये, तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहूदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळवला
म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ते उघडण्यास योग्य ठरला आहे. प्रियानो, हा यहुदाचा सिंह कोण आहे प्रियानो? दाविदाचा अंकुर. दाविदाचा अंकुर म्हटलेला आहे. यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, जो दाविदाच्या घराण्यामधून जन्माला आलेला आहे प्रियानो, तो येशू ख्रिस्त आहे. त्या येशू ख्रिस्तानं वधस्तंभी जय मिळवलेला आहे, त्या मूर्तीवर जय मिळवलेला आहे. जो मूर्ती घेऊन प्रियानो लक्षात घ्या, सैतान शत्रू आता गरजणाऱ्या शियाप्रमाणे भक्ष्य शोधित फिरत आहे. प्रियानो, त्याचं भक्ष्य तुम्ही होऊ नका, त्याचं भक्ष्य तुम्ही होऊ नका प्रियानो. सावध असा, कारण माहीत नाही तुम्हालाच एकट्यालाच नाही तर त्यानं जाळं मांडलेलं आहे. प्रियानो लक्षात घ्या, त्यानं जाळं मांडलेलं आहे. त्या जाळ्यामध्ये प्रियानो लक्षात घ्या, तो अनेकांना तो पकडत आहे प्रियानो. म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, घरामध्ये राहिलं पाहिजे. देव तर आपल्याबरोबरच आहे, पण देवानं सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सावध राहणं गरजेचं आहे. परमेश्वरानं सुद्धा सांगितलेलं आहे की अधिकाराच्या अधीनतामध्ये राहा. आणि सरकार प्रियानो हे अधिकारी आहे आणि त्यांची सुद्धा आज्ञा पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही देवाची स्तुती करूया, देवाला गौरव देऊया, देवाला प्रशंसा देऊया प्रियानो, की परमेश्वर चांगला देव आहे. तो आपल्याला वाचवण्यासाठी आलेला आहे, तो आपल्याला बचाव करण्यासाठी आलेला आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र ज्या प्रकारे म्हणतो प्रियानो, की पेत्रानं खूप सुंदररीत्या आपल्याला सांगितलेलं आहे की आम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे प्रियानो. नीतिसूत्राचा अध्याय 28 आणि 15 ज्यावेळेला आम्ही पाहतो तर शल्मोन, दावीदपुत्र शल्मोन सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला म्हणतो, नीतिसूत्राचा अध्याय 28 आणि 15 तो आम्हाला म्हणतो, गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गरजणाऱ्या शियासारखा आणि भक्ष्य शोधित फिरणाऱ्या आसवाला सारखा आहे. होय प्रियानो, तो अनेक लोकांना शोधित आहे प्रियानो, भक्ष्य शोधित फिरत आहे. म्हणून आम्ही सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियानो, खूप गरजेचं आहे. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढणार आहे आणि या गरजणाऱ्या शियाच्या तोंडातून आपला नक्कीच बचाव करणार आहे प्रियानो. परंतु अनेक लोकांना पेत्र म्हणतो 5 आणि 9 त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभं राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आता आपले जगामध्ये असणारे बंधुवर्ग प्रियानो लक्षात घ्या, कितीक जण आता दुःख भोगीत आहेत, परंतु अशीच दुःख तुम्हाला भोगायला लागू नयेत म्हणून परमेश्वरानं दिलेलं हे संदेश आहे, हा वचन आहे प्रियानो. हे तुम्ही मनपूर्वक ऐकून ज्या वेळेला ख्रिस्ताकडे वळणार आहे तर ख्रिस्त तुमच्याकडे वळणार आहे प्रियानो. देवानं मनुष्याला, मानवाला ज्ञान आणि बुद्धी व चातुर्य दिलेलं आहे प्रियानो. कशा प्रकारे हुशारीपणाने आपण जीवन जगलं पाहिजे आणि एकमेकाला आपण सर्वजण सावध करत आहोतच. त्याप्रकारे आपण सावधगिरी बाळगून या गरजणाऱ्या शियाच्या तोंडातून आपण वाचू शकतो प्रियानो. आणि अधिकाधिक आपण प्रयत्न करूया आणि परमेश्वराची स्तुती, आराधना आणि बायबल वाचनकडे आम्ही जास्तीत जास्त प्रियानो लक्ष देऊया. फार चांगली उत्तम संधी ह्यातून आपल्याला देवानं दिलेली आहे प्रियानो. नाहीतर मनुष्य प्राणी लक्षात घ्या, कितीतरी इकडं तिकडं धावा करत फिरत होता, परंतु कुठंतरी एक संधी मानवाला, मनुष्याला मिळालेली आहे विश्रांती घेण्याची प्रियानो. परमेश्वरानं सुद्धा 7 दिवसामध्ये विश्व निर्माण केलं, 7 दिवसामध्ये पूर्ण केलं आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. कदाचित मानवाला, मनुष्याला हे विसाव्याचे दिवस असतील, परंतु तुम्ही गरजणाऱ्या शियाच्या जबड्यामध्ये जर सापडाल प्रियानो लक्षात घ्या तर फार बिकट परिस्थिती होईल. स्वतःचा पण आणि माहीत नाही तुमचे मित्रमंडळी, पै पाहुणं आणि नातेवाईक यांचा सुद्धा सैतान घात करायला बघेल प्रियानो. त्यानं हवेलाच फक्त ठकवले नाही तर फक्त हवेला भुरळ गाठली, हवेनं फळ खाल्ली. हवेला तो म्हटला मरणार नाहीस, परंतु पाहिले की प्रियानो लक्षात घ्या ते शरीरामध्ये मेले नाहीत, परंतु आत्म्यामध्ये ते मेले आणि देवापासून प्रियानो लक्षात घ्या दूर झालेले आहेत. परंतु आता सैतान शत्रू घेणारा जो आहे प्रियानो लक्षात घ्या, जो शियासारखा भक्ष्य शोधित फिरत आहे, तो प्रियानो लक्षात घ्या आता ह्या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या तो घात व नाश करायला आलेला आहे. आणि पेत्र म्हणतो देवाची इच्छा आहे की कुणाचाही नाश होणे तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावं. आणि सार्वकालिक जीवन प्रियानो लक्षात घ्या आपल्याला प्राप्त होण्यासाठी भूतलावर पृथ्वीवर सुद्धा आपल्याला वैवर्धी आयुष्य कल्याण मिळावे, आपल्या मित्रमंडळींना मिळावे, आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिवाराला मिळावे. म्हणून आपल्याला ह्या गरजणाऱ्या शियापासून आम्हाला सावध राहणं
खूप गरजेचं आहे प्रियानो. हवा पाहिली तर प्रियानो त्या गरजणाऱ्या शियापासून सावध राहील नाही. त्यानं सर्पाचं रूप धारण करून आला होता आणि त्यानं तिला ठकवलं, तिला फसवलं प्रिया, लक्षात घ्या. आणि पहिले पूर्वज अशा प्रकारे फसवले गेलेले आहेत. तर आता आपण फसवले जाऊ नये म्हणून पवित्र ग्रंथशास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या शिष्याच्या द्वारे पुष्कळ गोष्टी आम्हाला शिकवण्यात आलेल्या आहेत, सांगण्यात आलेल्या आहेत. आम्ही सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियानो. म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, अधिक प्रार्थना करूया. नोहानं ज्या प्रकारे स्वतःला लॉकडाऊन करून घेतलं प्रियानो, भूतलावरचं पृथ्वीवरचं पाणी पूर्णपणे नष्ट होईपर्यंत प्रियानो, लक्षात घ्या, तो जमिनीवर त्यानं पाऊल बाहेर काढलेला नाही. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, आम्ही स्वतःला लक्षात घ्या, आम्ही लॉकडाऊन करून घेऊया आणि देवाची स्तुती आणि आराधना करूया. प्रेषितामध्ये लिहिलेलं आहे, प्रेषिताच्या काळामध्ये लोक घरोघरी भाकर मोडीत होते प्रिया, लक्षात घ्या. भले आम्हाला चर्चमध्ये मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना आराधना करता येत नाहीत, परंतु घरोघरी भाकर मोडा. आपापल्या घरामध्ये राहून देवाच्या वचनाची भाकर मोडा प्रियानो. स्ट्रॉंग व्हा, मजबूत व्हा. ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडाल तर खरोखर आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुम्ही चमकायला लागाल प्रियानो. म्हणून देवाची स्तुती करूया प्रियानो आणि देवाला गौरव देऊया. आजच्या सुंदर वचनातून परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. तर आपले नेत्र बंद करूया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, जेणेकरून जो गरजणारा सिंह आहे, जो भक्ष्य शोधित फिरत आहे प्रियानो, त्याच्यापासून परमेश्वरानं तुम्हाला संरक्षण द्यावं, आपल्या देशाला संरक्षण द्यावं. अनेक डॉक्टर लोक, अनेक कामगारे आहेत, अनेक पोलीस आहेत, अधिकारी आहेत प्रियानो, मंत्री आहेत, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रियानो अनेकांना वाचवत आहेत प्रियानो. आम्ही देवाचे आभार मानूया, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करूया की परमेश्वरानं त्यांना एक रक्ताचं कवरिंग करावं आणि त्यांना संरक्षण द्यावं. आपले नेत्र बंद करा आणि प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या पवित्र पवित्र सेनाधीश पित्या परमेश्वरा, स्तुतिस्तवनाच्या राजा, गौरवी सेनाधीश पित्या परमेश्वरा येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो राजा. पेत्र ज्या प्रकारे म्हणत आहे माझ्या राजा की सावध असा आणि जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या शियाप्रमाणे भक्ष्य शोधित फिरत आहे, कुणाला गिळावे म्हणून तो शोधित आहे. होय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो राजा, आभार मानतो राजा. या समयाला, या वेळेला प्रभुदेवा तुझ्या लोकांची आठवण कर राजा. हो बाबा, भूतलाव पृथ्वीवर पाप पुष्कळ वाढलेलं आहे माझ्या राजा, पण पापाची क्षमा करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू वधस्तंभी बाबा मारला गेलास, गाडला गेलास राजा, मूर्तीवर विजय म्हणून बाबा तिसऱ्या दिवशी तू जिवंत झालायस राजा. अनेक पिता परमेश्वरा दानिलाप्रमाणे बापा त्या सिंहाच्या गुहेमध्ये अडकलेले आहेत माझ्या राजा. हो परमपिता परमेश्वरा, त्या करुणाच्या बाबा गुहेमध्ये आहेत माझ्या राजा. हो परमपिता परमेश्वरा येशू राजा, मी तुला विनंती करतो माझ्या राजा, त्या करुणा बापा त्या सिंहाच्या जबड्यातून बापा त्यांना बाहेर काढ माझ्या राजा, त्यांना वाचव माझ्या राजा. परमपिता परमेश्वर, अनेक अधिकारी आहेत माझ्या राजा, पोलीस इन्स्पेक्टर आहेत राजा, हवालदार आहेत राजा, अनेक अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत राजा, नर्स आहेत, सिस्टर आहेत पिता परमेश्वरा, मंत्री आहेत माझ्या राजा, अनेक कामगार आहेत माझ्या राजा, स्वतःचा जीव धोक्यात घालून बापा अनेकांना ते वाचवत आहेत. प्रभू, मी तुझं विनंती करतो माझ्या देवा, त्या लोकांना स्पर्श कर, तुझं रक्ताचं कवरिंग कर माझ्या राजा, त्यांना सुरक्षा दे माझ्या राजा, त्यांना वाचव माझ्या राजा. जगात असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून तुझ्या लोकांना वाचव माझ्या राजा. आणि देवा, तुझ्या नावाचं गौरव करून घे. तुझी पवित्र कृपा बापा प्रत्येकावर असू दे. आणि लवकरात लवकर पिता परमेश्वर ईश्वर राजा, हा सर्व कोरोनाचा व्हायरस नष्ट कर राजा, आणि जगाची स्थिती पूर्ववत व्यवस्थित होऊ दे राजा. आणि देवा, तुझ्या मार्गाने लोक जाऊ द्यात आणि तुझं गौरव करू द्यात राजा. असं कार्य कर, दया आणि कृपा कर, येशूच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये. आमेन.